पंढरीनाथ भगवान की जय. माऊली ज्ञानेश्वर महाराज की जय. जगद्गुरु तुकाराम महाराज की जय. शांती ब्रह्म एकनाथ महाराज की जय. सद्गुरु भगवान बाबा की जय. भीमसिंह महाराज की जय. गुरुर्ब्रह्मा गुरुर्विष्णू गुरुर्देव महेश्वरा गुरुर्साक्षात् परब्रह्म तस्मै श्री गुरुवे नमः. भगवान बाबा की जय. चालूच नाही कुठे घ्यायला ते आज आपल्या या नामसप्ताहामधील 6वा दिवस भगवान बाबांच्या चरित्राबद्दल आज आपल्याला सांगता करायची. वास्तविक पाहता संतांचं चरित्र वर्णन करीत असताना एक वेदमुखे झाले. मनपवन मावळले रात्री बीन मावळले ऋषी. त्यांचा महिमा काय वरून न करे तो साचार ब्रह्मांडिका. काय वाणू आता न पुरी वाणी आणि मस्तक चरणी करते. आणखी एक माऊलीचं प्रमाण. अग्री रेणू याचा उद्धरी पतिता. अग्र रेणू ज्यांचा उद्धरी पतिता. प्राकृतवाणी केवी वाणू हरिभक्त. आपल्या मागील अभंग आहे. आपल्या वाणीनं त्यांचं वर्णन करणं अशक्य आहे. म्हणून मोतिया भिंगलेने ऐशी होईल ज्ञानेश्वरी. संतांचं वर्णन करण्याकरता आपण जर प्रयत्न केला तर मोत्याला झळाळी देण्यासारखं होईल. म्हणजे आणि मोत्याला झळाळी आपोआपच असती खऱ्या, त्याला द्यायची गरज नाही असा प्रकार असल्यामुळे आपण अवर्णनीय विषयाला हात घालतो. असो, पण मुक्ता ते निर्धारिता आपलीच मुक्तता. दीपे दिसे पाहता आपलीच वस्तू. त्याप्रमाणे आपण वर्णन करत आहोत, वर्णन करीत आलेलो आहोत. भगवान बाबांचं चरित्र अवर्णनीय असं आहे. त्याचप्रमाणे भीमसिंग बाबांचं चरित्र सुद्धा तसंच नाही. जेवढे संत म्हणून आहेत या पदाला पोहोचलेले, बरोबर आहे, संत या पदाला पोहोचलेले जेवढे आहेत तेवढे एकाच लेवल, कमी जास्त म्हणता येत नाही. पण आपल्या आपल्या आवडीप्रमाणे वर्णन असो. भगवान बाबांचं चरित्र आपण बरंचसं पाहिलं. ते संपूर्ण झाले असं कधी म्हणणं नाही. संपूर्ण नाही. कधी कधी संत चमत्कारही दाखवत असतात. चमत्कार हा त्यांचा बाणा नाही. चमत्कार पण लोककल्याणाकरता त्यांना ते करावंच लागतं. ज्याप्रमाणे उदाहरण म्हणून सांगायचं ठरलं, चांगदेव महाराज कुंतांब्याच्या ठिकाणी समाधी आहे त्यांची. 1400 वर्ष जगले होते. किती? 1400 वर्ष. 1400 वर्षाची तपती रहिवासी. समाधी लावली की 6-6 महिनेपर्यंत समाधी. समाधीतून उत्थान झालं की जितके मडे त्यांच्या समोर पडतील तितके जिवंत व्हायचे. दृष्टिक्षेप केले. हे चांगलं महाराज. मुक्ताई, माऊली, सोपान काका आणि त्या रस्त्याला लागलो.
पुणतांब्याचे रस्ते नारंदीकडे. फुलतांबा कुठं? पुणतांबा हा गंगापूरच्या पुढं श्रीराम तालुक्याच्या भागात गंगेच्याच किनाऱ्यावर समाधी एक फार जात असताना त्या ठिकाणी ते समाधी लावून बसलेली शिष्यमंडळी बसलेली आणि 100-200 मडी तिथं टाकले. ते पाहिल्यानंतर चमत्कार वाटला. विचारलं मुक्ताईने, काय हे लोक इथे का बसले आणि झाकून ठेवलेले काय भानगडे? मग ते शिष्यमंडळीने सांगितले की आमचे महाराज समाधीत आहे, नांदे महाराज. आणि समाधी उत्थान झाल्यानंतर त्यांनी आपली कृपादृष्टी केली की ते सगळे मध्ये जिवंत होतात म्हणून ही घेऊन बसलेले. असं 6 महिने समाधी लावावी लागते. 6 महिने समाधी लावावी लागते यांना जीवन करण्याकरता. इतकं करायची काय गरज आहे? निवृत्तीनाथाला सांगितलं, दादा हिला खूपच थोडायचं मग काय हरकत नाही. मेलेली कुत्री पडलेली होती. मुक्ताबाईने त्या कुत्रीची टंगडी धरली फेकली, झाली जिवंत. कुत्री जिवंत झाल्यानंतर सगळेच म्हणजे आणि कुत्री जिवंत केली ह्या पोरीनं, मडी का जिवंत होणार नाही? ते सांगितलं आमची ही मडी पण जिवंत. मुक्ताईनं सगळेच मडी जिवंत केली. चांगलं महाराज समाजात एकही नाही म्हणजे काय वाटलं? शिष्याने सांगितलं एक मुलगी आली, म्हणजे 4 भावंड होते, 3 पोरं होते आणि एक मुलगी. तिनं ती कुत्री भावंड उठवली, पुन्हा सगळेच मळे उठवले. म्हणजे पुन्हा चांगलं की आपल्यापेक्षा ते श्रेष्ठ वर्तच आहेत म्हणून तिथून पुढे भेटण्याला जाण्याची तयारी कुणी केली? चांगली महाराज भिंत चालवली गेली. वास्तविक पाहता माऊली मूर्तीनाथ ही जी भावंड होऊन गेली करतो आलेली होती का? चमत्कार दाखवण्याकरता त्याने अवतार मुळीच नाही. माणसं जिवंत करण्याकरता नाही. पण प्रसंग समोर जसा येईल त्या पद्धतीने वागावं असं लागतं. चमत्कार केल्याशिवाय नमस्कार नाही. म्हणून साधू संतांना कधी कधी चमत्कार दाखवण्याची पाळी येते. जसं जगद्गुरु तुकोबारायला काही गरज होती का ते मळ उपवायची? कीर्तनातच मळ आणून टाकलं एक बाई नवऱ्याचं. माऊलीनं स्त्रियेचा तो केला शुभा. एक मुलगा मोठ्या घराण्यातला मुलगा होत नव्हता म्हणून मुलीलाच कपडे घातले होते. अलीकडे तसलंच झालंय. मुलगाच हवाय म्हणते, मुलगी नकोच आणि गर्भपात करते. मुलगाच हवाय तसं त्या मुलालाच कपडे घातले होते मुलीला आणि लग्न पण केलं. आता लग्न जरी केलं तर मुलीच लग्न झालं. मग 16व्या दिवशी त्याला पंचायत पडली, काय करावं? मग तो अरण्यात जाऊन आत्महत्या करणार. तेवढ्यामध्ये निवृत्तीनाथ, सोपान काका, ज्ञानेश्वर माऊली आणि काही त्या रस्त्यानं जात असताना भेट झाली. दर्शन घेतलं, त्याला आत्महत्या तर करायची पण संतांचं दर्शन घेतलं. दर्शन आशीर्वाद दिला. एक पोरा म्हणजे मी पोरगा नाही मला शब्द घ्या. माऊलीनी त्याला स्त्रियेचा तो केला पुरुष.
दीक्षेने मात्र ध्येय पालटला. ही क्षण मात्र देह पालटीला आणि स्त्रियेचा सुखीला दाखवला चमत्कार. जन्मभर चमत्कार दाखवतो, जन्मभर नसते. तसं भगवान बाबांच्या काळात देखील काही चमत्कार घडले. मी परवा सांगून गेलो तुम्हाला, तुझा मार्याला जिवंत केलं, चमत्कार. मग का सगळे जिवंत केले का? नाही, तेवढ्या पोटात दाखवला प्रकार. पंढरपूरला दिंडी बाबाची, बाबाच्या दिंडीचा मार्ग कुर्डुवाडीहून निघाल्यानंतर मोरली, आणि मोरली म्हणून ढेकळ्याच्या वाडीला जात असताना बगाड्याचा वाडा म्हणून बगाड्याचा वाडा म्हणते, तर त्या ठिकाणी बाबांना दिंडीला फराळाची सोय करायची. चांगलं घराणं, पण मूल गाव, आणि मुलगा नसल्यानंतर दुःखी जीवन असते. राजा दशरथापासून सुनाला दर्शनाला आणलं बाई, दर्शन केलं. बाबा माझे ही सून आहे आणि एकटंच पोरग आहे, तिला लेकरू वळच. बाबा वठीवर बसलेली फराळ करतात. बाबांना खाण्याकरता काकड्या दिल्या, काकडे. बाबांनी आपली एक काकडी खाल्ली. ती बाई दर्शन ऐकलं, आरती खाल्लेली काकडी बाबांची, आरती खाल्ली होती ना, आरती काकडी त्या बगड्याच्या हातातून खा बाई होईल. त्यांनी देखील श्रद्धेनं ती काकडी खाल्ली. ती काकडी खाल्ल्यानंतर पुढच्या वर्षी दिंडीला यायच्या वेळेला मुलगा झाला. आले बाबा मुलाला घेऊन बाई आली, बाबा तुमचा प्रसाद. आता बरीचशी गोष्टी वाढली, लय मोठे घर झाले त्यांचे आता. आणि आजपर्यंतही तिथून दिंडी जात असताना त्या ठिकाणी आता तर जेवायलाच चमत्कार. अनेक ठिकाणी आपण दौरा केला ना, बाबांनी दिलेल्या नारळाचा प्रसाद म्हणून झालेली मुलं तुम्हाला अनेक ठिकाणी पाहायला मिळते. नारळ देत बाबा, नारळ, आणि नारळ दिल्यानंतर संतती होत असे. पण हे त्यांचा स्थायी भाव नव्हता. यदा कदाचित त्यांची भक्ती पाहून एकी बेकी न्यायी तसे प्रचिती, त्या पद्धतीनं बाबांनी अनेक ठिकाणी आशीर्वाद दिले. आणखी तुम्हाला चमत्कार सांगतो. राजा हरिश्चंद्रावर बाबा शिवरात्री देतात. शिवरात्रीला राजा हरिश्चंद्रावर आल्यानंतर कीर्तनाचा कार्यक्रम त्यात लिंबाचं झाड आणि बाबळीचं झाड तिथं होत असत. वादळ सुटलं, गरजायला लागलं, विजा चमकायला लागले, कीर्तन सुरू. घाबरले लोक उठून जायच्या मार्गावर. भगवान बाबांनी सांगितलं बसा, शांत बसा. अरे विठ्ठल विठ्ठल म्हणा, वाजवाटाळ्या, हरी वर हात करून आणि भजन करायला लावलं. राजा हरिश्चंद्राच्या परिसरामध्ये एकही गार पडली नाही. वारा शांत झाला, पाऊसही आला नाही, आणि पिंपरी, वडगाव, साळिंबा या परिसरामध्ये वडवणीपर्यंत गाराचा पाऊस त्यावेळेला, त्या वर्षी, त्यावेळेला वडवणीमध्ये नदीमध्ये वडाचं झाड जे पडलेलं होतं ना, वडाचं झाड पडलेलं होतं का, त्याची वताऱ्याची हाटेल होती तिथं वडाचं झाड होतं. त्यावेळेस पडले, त्यावेळेस झाड पडलेलं होतं.
इतका पाऊस, पण त्या हरिश्चंद्राच्या परिसरामध्ये एक थेंबही नाही. टोकेवाडीला वडवणीच्या आपल्या बिदरकर माऊलीच्या वडिलांचं नारळ सप्ताह एवढा पाऊस पडला की भयंकर, पण तो पडला नाही. ही ताकद असते. बाबा म्हणायचे, अरे आपल्या पाठीमागं परमेश्वर आहे, एवढा मोठा भगवान आपल्याला सांगितलं असताना आपण घ्यायची काय? अम्मा हरीच्या दासा नाही भय नाही ती लोकी, देव उभा मागे पुढे आणि उभवी पुढे असे अनेक ठिकाणी प्रयोग करून तुम्ही म्हणाले भगवान बाबांनीच केलं नाही. भीमसिंग बाबांचा काळ सांगतो. भीमसिंग बाबांचं शेवटचं काल्याचं कीर्तन पैठणला, शेवटचं काल्याचं कीर्तन. त्याच्यानंतर बाबा गेले. काल्याचं कीर्तन अभंग घेतला होता, एकच टाळी झाली चंद्रभागे वाळवंटी, माझा ज्ञान राजा गोपाळाशी ह्या वाटी, नामदेव कीर्तन करी पुढे देव. या अभंगावर बाबांचं चिंतन चालू विजा चमकू लागल्या, गरजायला लागलं. भीमसिंग बाबांनी 10-15 मिनिट डोळे सुरू या, आम्ही तुमचं स्वागत करतो, तुमची गरज आहे लोकांना, पण या आलेल्या समाजाचं एवढे शब्द उच्चारले आणि डोळे आकर्षूची बाबा डोळे म्हणजे बाबा मोठ्या धाक मारली. मी स्वतः कीर्तन झालं. अजिबात पैठणच्या यात्रेमध्ये एक थेंब आहे. याचे साक्षीदार तुम्हाला कमीत कमी 1000 लोक आजही पाहायला मिळतील. 1000 लोक कमीत कमी त्या तो प्रसंग पाहणार आहे. ही ताकद कुणाची? ही ताकद परमेश्वराची आहे. आणि परमेश्वराची ताकद त्यांच्या पाठीमागे तपश्चर्येमुळे, त्यांच्या तपश्चर्येमुळे, त्यांच्या वागणुकीमुळे ताकद आलेली असते. त्या ताकदीच्या जीवावर संत हे अनेक संकटापासून लोकांना वाचवू शकतात. असे चमत्कार अनेक बाबांनी झाले. बाबांना लोकसंग्रहाची जास्त आवड. लोक आपलेशे कसे करावे ही बाबांना फार. तुमच्या गावातला प्रकार सांगते. तुमच्या गावात टाका पडला श्रीरामभाऊच्या वाड्यावर. श्रीरामभाऊच्या वाड्यावर. आता श्रीरामभाऊचा वाडा तो मानतो गावच असल्यामुळं मलाही माहिती, मी त्या ठिकाणी बरेच वेळची होते गाव. श्रीरामभाऊच्या वाड्यावर टाका आला. टाका आला. एक जण पकडला गेला, बाकीचे पडून गेले, पण एक पकडला. त्याचं नाव पण मी सांगतो तुम्हाला. जयसिंग भीर म्हणून नारायणगडच्या पायथ्याला दिमकवाडीला राहणार, याला भिलाच्या तांदळवाडीला राहणारा जयसिंग भीर तो पकडला गेला. पकडल्या गेल्यानंतर पकडला नेला पुढं काय, पण डाक्यात काहीच गेलं नाही. फक्त तो पकडला की पळून गेले. त्या जयसिंगीला पुढे बाबांनी तो मार्ग सोडायला लावला. अरे काय करताय तो जयसिंगीर भगवान गडाचा राखणदार म्हणून 25 वर्ष टाकलंच नाही. कीर्तन पण करू लागला, भजन करू जाणार नाही. दुर्गुणापासून लोकांना बाजूला करणं हे कर्तव्य बाबा. भीमसिंग बाबांच्या काळात तसं आहे. वाईट वागणाऱ्या लोकांना त्यापासून मुक्त करायचं, त्यांना शिकवून मार्गी लावायचं हे कार्य असणारं भीमसिंग बाबांनी केलं. भगवान बाबांनी असं कार्य करीत लोकसंग्रह करतात. मग भिलाची लोक कीर्तन काय
त्याच जयसिंगचा भागचा छबू आहे रेडिओ स्टार गवई. रेडिओवर त्याचे अभंग ओळणी वगैरे येतात. इतका गवई चांगला बनतो. संगती, संतांच्या संगतीमध्ये वाईट लोक सज्जन होऊ शकतात. म्हणून माणसानं संगती कुणाची करावी? संगत संतन की करले, जन्म का सार्थक कुछ करले, समाशी आया उत्तम नरदे आया प्राणी उसका हित कुछ करले, साधु संत को शरण जाके जन्म मरण दूर करले. कबीर महाराज संगत संताची करावी. संतांच्या संगतीत गेल्यानंतर माणूस दुर्गुणापासून जातो आणि दुर्गुणाचा त्याबद्दल एक उदाहरण आहे. जोग महाराज, नांदेकर मामा, स्वामी महाराज, लक्ष्मण इगतपुरीकर आणि मारुती महाराज गुरु यांनी संस्था सुरू केली. त्यांची दिंडी पंढरपूरच्या रस्त्याने कीर्तन ऐकलं स्वामी महाराजांचं. बाळू सुतार म्हणून होता त्या भागात, पुण्याच्या भागात बाळू सुतार नंबर 1चा तमाशा करायचा, ढोलकी वाजवायची, तमाशा करायचा. स्वामींचं कीर्तन ऐकलं, परिणाम ढोलकी टाकली, माळ घातली आणि भजनाचा. आता तो मुळातच गवई होता, गाणारा होता, वाजवणारा होता. बट बसला, भाऊ तू बाळू सुतार बरोबर होता. बाबाने सांगितलं आला दिवा. पट बसला, मोठा समाज, लोकच घुसणार खाली, कर्म बंद होईना. स्वामी म्हणते अरे बाळ्या, अरे ह्या लोकांना खाली बसलं, मला आपलं काम. बाळ्या तुझा उठला, त्याच्याजवळ उपार नव्हतं, त्या उपारण्याचा असा पदर घेतला, असा पदर घेतला आणि एक बांगडी तोडी नाकार घातली नदीसारखी. असा झोप गेला तरी नंतर आपोआप सगळे लोक, मी तो झोप सांगत नाही. समाजगीर होता पण बाळू सुतार नंबर 1चा कीर्तनकार. भजनाच्या मार्गाला लावण्याकरता वाईट वागणारे लोक देखील त्यांनी वाटावर आणले. ही संस्कार कुणाची? बाबांची, संतांची. आपल्या परिसरामध्ये जेवढा परमार्थ शिकवला, आज कुणी आता बुवालही मोठे झाले, कीर्तनकार मोठे झाले, त्यामुळं लोकांना काही कल्पना नाही. पण परमार्थ खरा शिकवला असेल तर फक्त दोनच माणसं, वैजनाथ बुवा, दत्ता महाराजांची वडील, वैजनाथ बुवानी केसापुरीला परमार्थाला लावायला कारणीभूत वैजनाथ बुवा. आणि ताट सोडण्याचा प्रत्येक महिन्याला येऊन एकादशीला कीर्तन वैजनाथ ताट सोडण्यात प्रत्येक महिन्याला येऊन पैसे द्यायचे नाही काय नाही करून. आणि बाळनाथ आपल्याला सत्ता सुरू करायला होता. माने बाळनाथ आपला माने असं तरुणी सायास शिकविती. स्वतः आपण कष्ट घ्यायचं, प्रयत्न करायचा आणि लोकांना मार्गी लागायचं. या पद्धतीने बाबांनी ज्या ज्या भागात चालू त्या भागामध्ये परमार्थाचा धडा दिला. आमचा डोंगर भरपूरही पाहिजे. काय सांगायचं आता मी आहे ना तुमच्यासमोर बाबांचं चरित्र सांगतोय. माझे आजोबा तमाशे वडिलांचे वडील बाबूराव आंधळे, लायसन्स सावकार, तमाशा. त्यांचाच पायंडा उचलला होता आमच्या
चुलत चुलत्याने हरिभाऊ भीमरावाची एवढी तमाशा करीत होती. आपला माऊली तमाशा करीत होती. आज आमच्या घराण्यामध्ये तमाशा भजनी आहे. जर बाबांचं ऐकलं नसतं त्या काळात तुम्हाला कसं काय मला राजाराम पाटलांनी आमच्या त्यांनी आप्पासाहेबांनी सांगितलं की सांगतो भगवान बाबांचा दौरा आल्यानंतर कोण्याच महाराजाचं कीर्तन हे ऐकत नव्हतं. कोणाचं कीर्तन अहो कीर्तनाची गेलं लालूचच नव्हती टाळापास पण बाबा बरोबर उंटू बाबा बरोबर घोडे चांगली होती. पण तो गावाला मग पाहिल्यानंतर ही पाय पडायचे धुंडी आमचा बाबा मांजऱ्या ही नंतर पाया पडायचे का महाराज असा होता असा कसा श्रीमंत ऐश्वर्यवान महाराज असा. हे काय हटके कपडे घालणारे महाराज. भगवान बाबांनी ऐश्वर्य योग स्वीकारला याचं कारण सांगतो तुम्हाला. नवनाथ ग्रंथात कथा आहे. मैनावती राणी त्यांचा मुलगा राजा तीनशे राण्या होत्या. मैनावती राणी मात्र नाथाची जालिंदर नाथाची शिष्य. मैनावती राणीला वाटायचं की माझ्या मुलाने आपल्या देहाचं सार्थक करण्याकरता परमात्मा केला. मग गोपीचंदाला ती हट्टानं म्हणायची की तू यांचं शिष्यत्व पत्कर अनुग्रह घे. आपला नवरा संन्याशाचा शिष्य होईल म्हणून त्या बायाने का गाई केली मैनावती बद्दल. त्या गोपीचंद राजाने जालिंदर नाथाला एक खड्डा खाल्ला घोड्याच्या निधीमध्ये गाळला. गोपीचंद राजाने पुढे मच्छिंद्रनाथ स्त्री राज्यात गेले. त्यांना पाहण्याकरता खूप गोरक्षनाथ गेले आणि कानिपनाथही फिरत होते. कानिपनाथ हे जालिंदरनाथाचे शिष्य. कानिपनाथाकडे मात्र घोडे होते, हत्ती होते, रथ होते. ते तपास काढत गोरक्षाच्या म्हणण्याप्रमाणे हेलापटण नगरीमध्ये आले. सांगितलं अरे तुझा गुरु गोपीचंद राजाने गर्तेत गाळलेला. कानिपनाथ आल्यानंतर त्यांचा लवाजमा पाहिल्यानंतर गोपीचंद राजाला वाटतं गुरु असा होता असा नागवा भगवी कपडे येणार नाही नाही असा पाहिजे. त्यांच्या त्या ऐश्वर्याला पाहून कानिपनाथ गुरु केला. जालिंदरनाथाचा शिष्य कानिपनाथ त्याला गुरु केलं पण जालिंदराला नाही. तसं भगवान बाबांचा ऐश्वर्य योग पाहून भगवान बाबांचं राहणीमान त्यांचा थाट हे पाहून मोठे मोठे सावकार लोक, मोठे मोठे अधिकारी लोक, मोठे मोठे पुढारी लोक बाबांचे शिष्य बनले. भगवान बाबांचे शिष्य बनले. ग्वाल्हेरच्या राणी भगवान बाबांचं शिष्यत्व पत्करण्याकरता भगवानगडावरून आंदोलन घेतले. बाळासाहेब बारदे, नानासाहेब बारदे, यशवंतरावजी, त्याचप्रमाणे वसंतराव नाईक देखील भगवानगडावर येऊन बाबांचा आशीर्वाद घेतला. विनोबा भावे भगवानगडावर आले आणि भगवानगडावरून शेवगाव ते घोटण भगवान बाबांच्या हातात हात धरून एकामेकाला बोलत बोलत शेवगाव ते घोटण एवढा मोठा माणूस का ऐश्वर्य म्हणून संतांना दरिद्री अवस्थेत राहू नका ही शिकवण कुणी दिली. तिथून पुढंच आता अलीकडे तुम्हाला जे चांगले कपडे वापरणारे महाराज लोक दिसतात का
तिथून पुढं सुरू झाले, अगोदर नव्हतं. भगवान बाबांच्या कोटासारखा कोट, भगवान बाबांच्या राणीमानासारखं राणीमान, इतकंच काय सांगू. ही उभारणी आपल्या भागात तुम्हाला बऱ्याचशा लोकांकडे पाहायला मिळते. हे कुणाच आहे? हे उभारणं पाहिलं की नक्की भिडण्यातला गड्या. ही ओळखायची खूप. जसं जसं मोठी माणसं वागतील तसं तसं त्याच्या मागे येणारे येत वडील जे करीती राव धर्म ठेवीती ये रानू स्थिती सामान्य सकल म्हणून मार्ग लागला. राहायला लागले लोक. बाबांच्या ऐश्वर्याकडे पाहून भीमसिंग बाबांनी तेच पद्धत चालवली. आता एक कल्पना म्हणून सांगतो तुम्हाला. बाबा कोट वापरत होते म्हणून महाराज लोक कोट वापरू लागले, पालकुल वापरू लागले. पिवळा पालकुल कुणापासून आला? भगवान बाबापासून. अष्टगंध बंकट स्वामी पासून. बंकट स्वामी अष्टगंध लावत होते म्हणून भगवान बाबा अष्टगंध लावित होते. तिथून पुढे अष्टगंध सुरू झाला. अगोदर बुक्का त्यांच्या राहणीमानाकडे पाहून लोक तसं वागतात. शास्त्रीने तर लईच बदल केला. शास्त्री गाडीवर आले ते मोठ्या काठाचे घोसळे. आता तुम्ही महाराज आपण जुन्याचे आपण वापरत नाही. मोठ्या काठाचे घोसळे कोणताही महाराज आला की मोठ्या काठाचं घोसळ. जॉकीट कुठून सुरू झालंय? शास्त्री पासून सुरू झालंय. त्याच्या पुढे जाऊन समजा शास्त्रीनं थोडे केस राखले तिसरे महाराज लोक केस जसे श्रेष्ठ वागतील तशी वागत असतात. ही प्रथा आहे. पण माझा असा राव आहे, शास्त्रीच्या धोत्रासारखे धोत्र नेसल्यानं, जॉकेट घातल्यानं किंवा केस राखल्यानं संस्कृत होईल नाही. मुळीच तुमच्या राहणीमानावर अवलंबून नाही. त्यांनी जो ज्ञानेश्वरीचा अभ्यास केला, त्यांनी जो गाथ्याचा अभ्यास केला, तिकडं वळा. शास्त्री देखील ते सांगतात, अरे तुम्ही इतर काहीच पाहत बसू नका. तुम्हाला जे पाहिजे जितकं पाहिजे तितकं ज्ञानेश्वरी तुकोबारायचा गाथा आणि भागवत. बाकी बाकी पाहत बसायची गरजच नाही. तुम्ही ज्ञानेश्वरीमध्ये कुठलाही प्रश्न विचारा, तो आहे, पण अभ्यास करा. ज्ञानेश्वरीलाच तुम्ही श्रीगुरु माना आणि ज्ञानेश्वरी सेवा. ही ज्ञानेश्वरीची सेवा लोकांना शिकवण्याकरता शास्त्री बाबांनी भगवानगडावर ज्ञानेश्वरी विद्यापीठ सुरू केलं. पण आता तिथं जवळजवळ 200 पोरं कीर्तनकार होऊन गेले. आजही शिकतायत. दररोज ज्ञानेश्वरीचं पारायण त्यांना ओव्या सांगून दिल्या ते एवढ्या एवढ्या ओव्या तुम्हाला खूप पाठ करायला. मग नुसत्या पाठ केल्या म्हणजे झालं नाही, स्वतः पाठ घेतला. नारायण स्वामी आणि बाबा विवेक शास्त्री. आता विवेक शास्त्रीला मुंबईला पाठवला, म्हणजे विवेक शास्त्री मृदंग वादक बाबांनी ठेवले शिकवण्या. मृदंग वादक गायक, त्याचप्रमाणे कीर्तन भजन शिकवण्याकरता ही सगळी व्यवस्था केली. आपा जोग महाराजाची संस्था आणि भगवानगडची संस्था जर सोडली तुम्ही तर प्रत्येक ठिकाणी पैसे घेतल्याशिवाय शिकवित नाही. पण भगवानगडावर एक नया पैसा घेतल्या जात नाही. कपडे बाबाचे, ग्रंथ बाबाचे, सगळा खर्च बाबांचा. अगोदर त्यांनी काय केलं की 10वी पास पोर असतील तेच घ्यायला सुरुवात केली. त्यानंतर विचार केला की 10वी पासचे पोरं शिकले की जाते. मग 7वी पासूनचे सुरू केले. आता 5वी पासूनचे सुरू केले.
5वी पास झाला की त्याची परीक्षा घेतात मग. 5वी पास झाला की मुलगा टाकायचा. त्या मुलांना दररोज जाण्याकरता खरवंदीला हायस्कूलमध्ये बाबांची गाडी आहे, नेऊन घालायची आणून घालायची, पूर्ण सोय पूर्ण खर्च भगवान घराचा. आता त्यांची खाण्यापिण्याची एवढी मोठी लोकांची सोय कशी काय करावं लागेल म्हणून 31 गावं रोड घातली काही गावाची. बोलू नका ए बाई, 31 गाव आहेत, त्याला जोड घातली लहान गाव असेल तिथं. त्या गावाला बाबांनी गाडी पाठवणे, त्या लोकांनी भाकरी गोळा करून ठेवणे आणि सामान जे याचं आहे ना भाजीचं ते सामानही देणे. आचार्य ठेवले, वाढणारे ठेवले. सकाळी 8 वाजता नाश्ता संपल्याबरोबर चहा आणि 10 वाजेपर्यंत गाडी येते स्वयंपाक घेऊन. गाडी आल्यानंतर तोपर्यंत भाजी तयार होते, नैवेद्य दाखवायचा आणि सर्वांना प्रसाद तिथं प्रसादाला दे असं लिहिलेलं आहे. आलेल्या लोकांना उपाशी जायचं. बाबा सांगते दर्शन केलं की अरे प्रसाद घेतला नसेल प्रसाद. सर्वांची खाण्याची सोय, त्या विद्यार्थ्याची सोय झाली, येणाऱ्या भावी भक्तांची सोय झाली. या पद्धतीनं भगवान गडावर कार्य झाले. त्यानंतर काही सुशिक्षित लोकांनी विषय काढला. बाबा आता हे सगळेच महाराज झाले आणि कुठे पोट भरतात, सगळेच बदनामाने झाले, सगळेच महाराज झाले तर पोट भरतात. विषय काढला. शास्त्रीने MPSC शिक्षण याची सोय भगवान गडावर केलेली आहे. आज जवळजवळ 30-40 विद्यार्थी, एक नया पैसा सुद्धा त्यांच्याकडून डोनेशन नाही. MPSC पास झाले की सर्विस. म्हणजे आधुनिक पद्धत, अधिक परमार्थ या पद्धतीचं शिक्षण. ते म्हणजे माझे काही लेकर म्हटणार, माझे काही लेकर उपाशी राहणार, जे आहे ते भगवान बाबांचे या पद्धतीनं सुरू केल्यामुळे लोक पुढे. पण बांधकामाच्या बाबतीत जर विचार केला ना तुम्ही, भीमसिंग बाबांच्या काळापर्यंत निवारा फार कमी होता, फार थोडा निवारा होता. मंदिराचा परिसर अधिक बैठक, अधिक जनार्दन स्वामीचं मंदिर संपलं. पाऊस जास्त आल्यानंतर तिथं निवारा देखील नव्हता. शास्त्रीजी आल्यानंतर त्यांनी तो परिसर पाहिला आणि सोय करायला सुरुवात केली. आता कितीही गर्दी झाली तरी प्रत्येकाला निवारा आहे, खायला आहे. पाण्याची सोय मुंडे साहेबांनी त्या ठिकाणी घाटशीर पारगावच्या तलावातून पाईपलाईन करून भगवान गडावर पाणी आणून दिलं. परंतु काही भामट्यांनी ती पाईपलाईन पाहिजे मधी असं बाबांनी विचार केला आता काय करावं. यांच्या नादी लागण्यापेक्षा भीमसिंग बाबांनी जी 40-50 एकर जमीन घेतलेली होती तिथं विहीर फुटली. ती विहीर आहे जवळजवळ तिथून मंदिर आहे इतकं तरी कमीत कमी त्याचा व्यास आहे. 11 परत विहीर फुटली. इथून पाईपलाईन केली, भगवानगडावरती पाणी अजिबात कमी. भगवानगड अधिक लमानतांडा ते पाणी झालं. ही सोय पुन्हा करता तुमच्या करत होता ते म्हणजे माझ्याकरता काहीच. आता लोक ज्यांना कल्पना नाही ते काही बोलतात. पुढे विचार केला शास्त्रीजीने, भगवान गडाच्या पायथ्याला काही जमीन, वरून रोड आहे न जाऊन आता हा साळिंबा रोड गेला, केसापूरकडला रोड गेला. कुणी धाबा टाकते कुठे, मग धाबा टाकल्यावर तिथं काय असतं. म्हणून शास्त्रीजींनी खरवंडीच्या रस्त्याची 72 एकर जमीन खरेदी करून रस्त्याच्या कडीची.
कशाला घेतलं मला एक कोडी करायची सोय आहे. मी आणखी भीमचे बाबासारखं त्यांच्या संग विनोदात बोलतो कशाला घेतली तरी अरे इथे तुम्ही हाटेली टाकतील दहावी टाकतील त्याच्यापेक्षा आपल्या ताब्यात असलो कोण काय करणार. हा बरोबर. आता खालून वरून रस्ता होता घरून निघून आल्यानंतर गडावर यावं लागत होतं आणि गडावरून पारगावकडे जायचं किंवा तिकडे जायचं न जाणो बाजारवाडी काय आणखी सांगता येते म्हणून असा पाय ठेवूनच बोर्ड काढून दिला त्याला नवरी येतेच कारण वरी येत असताना त्याची काय आणलं हे काय सांगता येत हो बरोबर. इथपर्यंत त्यांची नजर आणि खालून रस्ता काढला. त्या दिवशी पैठणमधून मी नागापूरला आलो गुरुमंत्राचा कार्यक्रम झाला मग तिथून नेलं म्हणलं बाबा 10-12 मी घर मी इकडे फिरतो म्हणलं वाटत पाहतात त्या मुली बसा गाडी म्हणून नाही बसा बसा म्हणलं कुठं नाही म्हणतात बसलो गाडीत नेलं गडावर नेल्यानंतर खरोंडीच्या रस्त्याने गेलो आणि मग ते दाखवायला सुरुवात केली आणि बघ हे इथून जी घेतलंय ते हा रस्ता असा केला तिथून नेली खाली माया आमची जीव पाहिजे आता मला माहिती आपण नाटक करावं दाखवलं आतमध्ये हे सोडले JCB कशाला ते खरी भरायला आवाज घ्यायचे ती JCB किरणानं वरी घ्यायची आवाज घ्यायचे पुन्हा JCB सोडायची पुन्हा ते खरीप काढायचं आणि ते खरीप काढून वरी आणायचे गडावर खरीप फेकून देत नाही तर पारगावकडे बाजूला वाढवीत 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 चालू पटांगण केलं 10 एकर जमीन सरकारकडून घेतली फॉरेस्टची आणि ते पूर्ण पटांगण दिलं बाबा ह्याला काय करतो आपल्याला अरे दसऱ्याला मोठा कार्यक्रम करायचा इतकं पटांगण पुरतंय का ते 10 एकर पुरं साफ आणि पुढच्याच कार्यक्रमात ज्ञानेश्वर महाराजांचं मंदिर बांधण्याचा त्यांचा हट्ट दगड मिळाला एक दगड एका ट्रक मध्ये एक दगड आणायचा कुठून देगलूर कंधारहून दगड आणायची एका ट्रक मध्ये ते दगड पाहिले की माणूस सांगतो हाय सोडून मंदिराचं काम जवळजवळ बरंच झालेलं आहे आणि मंदिराचं काम संपल्यानंतर माऊलीची मूर्ती तिथं बसवणार आहे आणि माऊलीचं मंदिर पुन्हा एक विषय सांगतो भीमसिंग बाबांनी पहिलं मंदिर उघडून संगमरवरी दगडाचं बाबाचं मंदिर बांधलं परंतु ते दगड इतके वर्ष टिकू शकत नाही म्हणून पुन्हा ते उघडून या दगडाचं म्हणजे पाषाणाचंच मंदिरांची बांधायची तयारी चाललेली आहे म्हणजे मी हे उकलणार तुम्ही मालक आहात तुम्ही करताल ते योग्य आहे आणि वेशीतून माऊलीचं मंदिर दिसलं पाहिजे आणि बाबांचं मंदिर देखील दिसलं पाहिजे दोन्ही मंदिराचा कळस या दसऱ्याला बसवण्याचा त्यांचा विचार आहे मोठा कार्यक्रम करण्याचा विचार सर्वांना आमंत्रित करणार त्यांनी सांगितलं जितके बाबाचे भक्तगण आहेत ना पांडव की आपल्याकडे येत नाही अमुक नाही तमुक नाही असा विचार मुळीच करायचा पत्रिका घेऊन त्या गावाला पोचती करायची आणि सर्वांना आमंत्रित करायचं कारण भगवान बाबांची त्यांनी सेवा केलेली आहे आणि भगवान बाबांना ते मानतात मला मानू चाहे न मानू इतकं बोलतात ते स्पष्ट मला मानू नसता न मानू भगवान बाबाला भीमसिंग बाबाला मानतात ना त्या सर्वांना आमंत्रित करून मी कार्यक्रम करणारे हट्ट शास्त्री बाबांचा या पद्धतीने भगवान गडाचा असणारा विकास शास्त्री बाबांनी झालेला आपण देखील आपल्या परीने जितकं होईल तितकं त्यात योगदान देण्याची गरज आहे मला तर हट्टाने ते म्हणतो 2-3 बाय म्हणायचं झालं तर मार्गी
मग त्या दिवशी की म्हणजे पांडुरंग अरे सगळे झाले पण तुमचं काहीच नाही, तुमच्या गावाचं काहीच नाही. मी त्यांना सांगितलं माझं स्वतः फक्त काय द्यायचं हे मी देऊ शकतो, पण मी गावात बदल टाकू शकतो. सत्य परिस्थिती बरोबर. म्हणजे मग काय करावं लागेल म्हणलं काही नाही, सुखी अडचण. एक विठ्ठलरावचा वाडा पकडायचा आणि एक केशवरावचा वाडा पकडायचा. सात वाघ सगळं होते. हो. केशवरावचा वाडा पकडला की अर्ध गाव त्यांच्या मागे येते म्हणून. हो. आणि विठ्ठलरावचा वाडा पकडला की अर्ध गाव त्यांच्या मागे येते. पांडुरंगाकडे बोलायची गरजच नाही. मला काय घ्यायचंय मी देऊ शकतो, देणार आहे. या पद्धतीनं त्यांची काय इच्छा किंवा भगवान बाबांच्या कडावर माऊलीच्या मंदिराकरता आपला एकतरी चिरा आणि पुढच्या पिढीला वाटलं पाहिजे की आमच्या गावातून, आमच्या घरातून, आमच्याकडून भगवान गडाकरता थोर का होईना परंतु देण्यात आलेले असा इतिहास राहावा ही विषय त्यांचा शास्त्री भाव. आता मी इथंच कार्यक्रम संपवणार आहे, कारण पुन्हा बोलत बसलो तर मी मग सांगितलं बरंच सांगता येईल, परंतु आपण आवडतं घेतलेलं. एकच विनंती आहे, भगवान गडाबद्दल कुणीही मनामध्ये अजिबात कसल्याही प्रकारचा विकल्प घेता कामा नये. कसलाच विकल्प घेऊ नका. भगवान गड आपला, आपण भगवान पाहिजे. याकरता सर्वांनी जितकं होईल तितकं, पुन्हा आपली ऐपत असेल देता आलं द्या, ऐपत नसेल देऊ नका. ते म्हणते तसं काय, ऐपत असेल द्या, नसेल तर देऊ नका, परंतु भगवान बाबांना विसरू नका. हेच त्यांचं म्हणणं आहे. आणि माऊलीची सेवा, ज्ञानेश्वरी, गाथा आणि भागवत या 3 ग्रंथाची सेवा अखंड असू द्या. आणि त्यात जे ज्ञानेश्वरी सांगितलं, जे गाथ्यात सांगितलं, जे भागवतात सांगितलं, त्याप्रमाणे आपापलं आचरण ठेवा आणि आचरण ठेवून त्या पद्धतीनं वागा. भगवान बाबांचे तुम्हाला परिपूर्ण आशीर्वाद लाभतील हे त्यांचं देखील म्हणणं आहे. आणि तेच संदेश मी तुमच्यापर्यंत आणि या ठिकाणी सेवा समाप्त. पुंडलिक पंढरीनाथ भगवान की जय. महाराज की जय. शांती भगवान बाबा